पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोट्यावधी रुपयांचे घोटाळे काही नवीन नाहीत। 2011-12 हे जे वित्तीय वर्ष आहे, या वित्तीय वर्षामध्ये एक ऑडिट झालं आणि त्याचा जो अहवाल होता तो 2013 मध्ये सादर झाला। पण त्यावर आतापर्यंत अनेक आयुक्त येऊन गेले, त्यानंतर अनेक DRC अलॉट झाल्या, त्यानंतर अनेक व्यवहार झाले, पण त्या अहवालावर अजून कारवाई झाली नाही। त्या अहवालावर जर कारवाई झाली असती तर नक्कीच ह्या पुढच्या ज्या DRC आहेत त्या थांबवल्या गेल्या असत्या किंवा त्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असती। आपल्या सोबत विजय पाटील आहेत, ज्यांचं म्हणणं आहे की 2013 ला जर अहवाल सादर झाला असता तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पुढचा भ्रष्टाचार थांबला असता आणि त्यामध्ये सुद्धा जो मोठा भ्रष्टाचार झालाय त्याची कुठेतरी उघड झाला असता आणि त्यामध्ये कोट्यवधी रुपये जे सरकारचे बुडलेले आहेत ते सरकारला मिळाले असते। काय सांगाल? आपण जर आता पिंपरी चिंचवडचा नवीन सुधारित विकास आराखड्याचं जर टोटल आकलन केलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 173.28 स्क्वेअर किलोमीटरचा हा विभाग आहे। म्हणजे साधारणतः 42,800 एकर मध्ये हा पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा आतापर्यंत होत आला आहे किंवा आता याच्यापुढे होणार आहे। मग विचार करा, 42,800 एकर पैकी साधारणतः 5 ते 10% जर विभागामध्ये या DRCचं वाटप झालेलं आहे, म्हणजे साधारणतः 4,000 होतं। तर पण त्यावेळेस 11 आणि 12 मध्ये 25%चा जरी आपण हिशोब केला तरी 1,000 एकर पेक्षा जास्त या DRC वाटपामध्ये मोठी अनियमितता आढळून आलेली आहे। अनियमिततेमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे झालेले आहेत। बेकायद्या पद्धतीने हे कुलमुक्त्यार हा जो प्रकार आहे, हा कुलमुक्त्यार कराराचा जो प्रकाराची जननी म्हटलं तरी चालेल हे पिंपरी चिंचवड शहर आहे। म्हणजे मला तो एक मुद्दा महत्वाचा की कुलमुक्त्यार हे महाराष्ट्राच्या बाकीच्या महानगरपालिका असतील किंवा बाकीचे जे शासनाचे प्रभाग आहेत त्यामध्ये कुलमुक्त्यार हा प्रकार नाहीये। नेमकं पहिले आपण तिथून जाणून घेऊ की कुलमुक्त्यार काय आहे। ऍक्च्युली कुलमुक्त्यार करार जो असतो तो कुलमुक्त्यार करार या बांधकाम नियंत्रण नियमावली, ज्या नियमावलीनुसार शहराचा विकास होत असतो, ह्याच्यामध्ये कुलमुक्त्यार करार हा नावाचा प्रकारच नाहीये। मुळात कसं असतं की जे DRC इश्यू करायचे असतात त्या जमिनीच्या मूळ मालकाला या वितरित करायच्या असतात, परंतु ह्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये असं दिसून आलेलं आहे की DRC मूळ मालकाला न देता बांधकाम व्यावसायिकांनी हे मध्येच फॅड असं निर्माण केलं कुलमुक्त्यार। म्हणजे हा जो कुलमुक्त्यार करारावर आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढे मोठे महाजमीन घोटाळे झालेले आहेत ह्याची जननी ही पिंपरी चिंचवडमध्ये 2001 पासून सुरू झाली आणि हजारो DRC ह्या वितरित केल्या गेल्या, चुकीच्या पद्धतीने वितरित केल्या गेल्या। त्यामुळे बांधकाम नियंत्रण नियमावलीच्या अधिनियमाचं उल्लंघन झालेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र नगर रचना अधिनियम 1966 या 45, 46 आणि 149 कलमांचं पूर्णतः उल्लंघन झालेलं आहे। नाही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कुलमुक्त्यार हे तुमच्याच लक्षात आलं, त्यानंतर हा प्रकार ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये दोषी आहेत किंवा ज्या अधिकाऱ्यांनी हा अहवाल सादर केलाय त्याचं पुढे काय झालं? 2013च्या नंतर काय झालं? मुळात हे कुलमुक्त्यार करारचा हे मी म्हणत नाहीये, तर महाराष्ट्र शासनाचं स्थानिक लेखा परीक्षकाची जी शासनाची जी लेखा विभागाची ऑडिट करण्याची जी टीम असते त्यांच्या लक्षात आलं की मुळात हे मोठी अनियमितता ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेली आहे आणि कुठल्याही बांधकाम नियंत्रण नियमावलीच्या कलम 2, 4, 3 अन्वये मूळ मालकाला किंवा लीज म्हणजे खंडणी ज्याच्याकडे खंडधारक असतात त्यांनाच फक्त बांधकाम ज्या विकास हक्काच्या ज्या प्रमाणपत्र असतात त्यांना वितरित व्हायला पाहिजे असं शासन म्हणतंय। शासनाचा अहवाल आहे हा, काही आपण म्हणतोय म्हणून असं नाही, तर शासनाच्या अहवालामध्ये ती ही कडक ताशेरे ओढलेले आहेत। शासनाचा अहवाल होऊनही आतापर्यंत 2013 पासून आजपर्यंत कारवाई होत नाही, नेमकं तुम्ही याला काय म्हणाल? 10 वर्षामध्ये कारवाई न होण्याचं कारण ह्याच्या मागे, या कुलमुक्त्यार कराराच्या मागे दडलेला 20 ते 22 हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा दडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शहरातले सगळे मोठे जे बांधकाम व्यावसायिक आहेत, राजकीय नेते आहेत, यांचा सहभाग असल्यामुळे सदरचा अहवाल आतापर्यंत आशिष शर्मांपासून तर शेखर सिंहांपर्यंत आलेले जेवढे बी आयुक्त आहेत हे आयुक्त ह्या अहवाल दडपण्यामागे हे सत्य जे आहे लोकांपर्यंत न येण्यासाठी या सर्व आयुक्तांनी हा अहवाल दडपून टाकला।
मग एकंदर तुम्ही आता काय मागणी कराल की ह्याच्यामध्ये काय झालं पाहिजे? ह्याच्यामध्ये अहवाल हा जाहीर केला पाहिजे शासनाने. आणि मुळात DRC इश्यू करत असताना किंवा वितरित करत असताना महाराष्ट्र नगर रचना विभागाची परवानगी लागते आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. ह्या दोन्ही गोष्टी न केल्यामुळे आतापर्यंत ज्या 5,500 DRC ह्या वितरित झालेल्या आहेत त्या बोगस आहेत, बनावट आहेत, खोट्या पद्धतीने केलेल्या असल्या कारणाने कलम महाराष्ट्र नगर रचना अधिनियम 1966 कलम 45, 46 आणि 149 नुसार सर्व वितरित केलेल्या DRC ह्या रद्द झाल्या पाहिजेत. महत्वाचं म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या DRC या ठिकाणी पैशापेक्षाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी अनियमितता आहे ती ज्या अधिकाऱ्यांच्या समोर झाली, ज्यांनी यावर सह्या केल्यात त्यांच्यावर कारवाई होणार का, हा यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पण असं जर असेल आणि ह्यामध्ये जर एवढी मोठी अनियमितता असेल तर हे रेग्युलराइज होणं शक्य आहे का, हे दोन्ही प्रश्न आता सर्वसामान्य लोकांच्या पुढे पडलेत एवढं नक्की. सचिन चपळावर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड.